एकदम फॅमिली किंवा कपल्स ज्यांना पाऊस आवडतो ते लोकच येतात. त्याच्यामुळे मुलांचे स्कूल पण सुरू होणार, त्याच्यामुळे आता क्राऊड खूप आहे ह्या साईडला. 2025 ला या पिरियड मध्ये वादळ आलं होतं आणि पाऊस पण भरपूर होता, त्यामुळे वॉटर स्पोर्ट पूर्णपणे बंद होते. यावेळी चालू आहे. तुम्ही एका प्रॉपर सेफ्टी गायडन्स मध्ये राहून एन्जॉय करू शकता. पण कधी कधी लोक खूपच आतमध्ये जातात, एवढं पाणी असतं तिथपर्यंत जातात. एक्साइटमेंट किती आतमध्ये गेलेत बघ. गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी नाश्ता करायला ऑलमोस्ट बघू शकता हॉटेलमध्ये किती गर्दी आहे. सॅटर्डे संडे गर्दी असते अशा पद्धतीने. खूप गर्दी वाढली. गर्दी इतकी वाढलेली आहे की नाश्त्याला पुरे आहेत त्याच्यासाठी सुद्धा लोकांच्या मारावर. किती पुरी आणली पिल्लू तू? सगळ्याच लाईन मध्ये मी बघा थोडं मीठ टाकलं. कसा झाला नाश्ता? चांगला होता. जास्त आयटम्स बघितले. ओके ओके. आपण लास्ट डेला झालं का आवरून? स्विमिंग चला स्वतःच तर नाही झालंय. माझं झालं. झालं का? नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी स्विमिंगला आलेले आहे पिल्लू. ए शॉवर घे ना. पप्पा सायलेंट मध्ये स्विमिंग करत असत. पिल्लू एवढे जबरदस्त पोहायला शिकली ना, आता तिला सोबत पण कोण लागत नाही. एकटीच पोहत. व्हेरी गुड. बारा वाजलेत मित्रांनो, तरी पण हे बघा दोघी जण अजून पाण्यात खेळतात. काय बाहेर यायचा विचार आहे का नाही? नाही. पिल्लूला स्विमिंग एवढं आवडतं आणि ती खूप मस्त खेळतो. म्हणजे स्विमिंग तर शिकलीच आहे. उलट तिथं स्टॅमिना वाढत चालला. दिवसेंदिवस स्टॅमिना वाढलाय. ब्रीदिंग बघ ना. ऑलमोस्ट 10 वाजल्यापासून खेळतोय. 12 तर वाजले. 2 तास झाले. 3 तास घेऊयात ना. स्विमिंग पूलच्या बाहेर काय पडायचं नसतं आम्हाला अजिबात. का की नाही? मी आता हातमधनं हाय करू ना. स्टॅमिना वाढत चाललाय तिथं स्विमिंगचा, ब्रीथिंगचा. आत्ता आम्ही जस्ट आंघोळ्या करून सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि आत्ता आम्ही निघालोय दुपारच्या जेवणासाठी. तर कुठे जायचंय? बघूयात. आज तर व्हेज खायचंय तर त्याच्यामुळे
इथे रस्त्याला छान आहेत व्हेज हॉटेल्स. जरा आज वेगळं ट्राय करायचं आहे, वेगळ्या हॉटेलमध्ये जाऊ जरा चांगल्या. परवाच्या दिवशी जिथे व्हेज खाल्लं तिथे काय एवढं चांगलं नाही मिळालं, व्यवस्थित नव्हतं. हा, तर त्याच्यामुळे आपण बघूयात आता रस्त्यात कुठे चांगलं व्हेज मिळतंय तिथे एकदा चेक करूयात आणि खाऊयात तिथे. चालेल. सो आम्ही आमच्या हॉटेलच्या रूम मधून निघालो आणि खाली उतरत असतानाच आमच्या रिसॉर्टचे जे मॅनेजर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की जेवण मस्त फ्रेश आहे इथे आतमध्ये, व्हेज आपल्याच रेस्टॉरंटला आहे, कुठे उन्हातानाचं बाहेर फिरत आहे. आणि तसंही आम्हाला कंटाळाच आला होता की उन्हाचं बाहेर फिरायचं, परत एवढ्या उन्हाचा त्रास पण खूप होतो. तर त्यांनी खूप आग्रह केला, त्याच्यामुळे आम्ही आमच्याच रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये आलोय जेवायला आणि छान AC मध्ये बसलोय. ऑर्डर पण दिली आहे. आम्ही व्हेज सांगितलं दोघींनी आणि त्यांनी नॉनव्हेज सांगितलेलं आहे. आणि आता थोड्या वेळातच जेवण येईल, जेवणावरती ताव मारूयात. संध्याकाळी कलंगूटला जाणार आहे, जरा लवकरच निघायचं बीचवरती जाण्यासाठी, कारण आज भरपूर गर्दी असणार आहे. आणि गर्दी असली ना तरी त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, कशी गर्दी आज दाखवूयात. ट्रॅफिकचा पण व्हिडिओ दाखवू आम्ही. काल जमलं नाही म्हणजे इतकं ट्रॅफिक होतं, पण तरी आज प्रयत्न तर नक्कीच करू की ट्रॅफिक तुम्हाला दाखवायचं. किती लोक आले, खूप लोक आले, क्राऊड खूप आहे. लास्ट संडे सॅटरडे आहे, तर त्याच्यामुळे कसं आहे की ह्या वीक नंतर परत जून मंथ सुरू झाला ना की मग ही मजा नाही, मग लोक नाही येत. मग ऑफिशियल काम असेल तरच येतात, किंवा एकदम फॅमिली किंवा कपल्स ज्यांना पाऊस आवडला ते लोकच येतात. त्याच्यामुळे मुलांचे स्कूल पण सुरू होणार, तर त्याच्यामुळे आता क्राऊड खूप आहे ह्या सॅटर्डे संडे. तर संध्याकाळी आम्ही तुम्हाला तो क्राऊड पण दाखवू. आज कलंगूटलाच जाऊ आपण. कलंगूटला तो आम्ही मागवले पनीरची भाजी. आम्ही व्हेज खातोय, मस्त आहे. तुम्ही एकदा फिश पण बघा आणि फिशचा रिव्ह्यू तुम्ही सांगा, कारण तुम्ही खाताय. जबरदस्त, एकच नंबर, मला तर आवडली. येस, प्रिपरेशन बघूनच तुम्हाला लक्षात येईल. डिलिशियस फूड, छान. म्हणजे मला असं वाईट वाटतंय हॉटेलमध्ये इतकं छान जेवण असताना इथे आम्ही जेवलो नाही. 5 दिवसामध्ये 5 दिवसात फर्स्ट टाइम मला एवढं चवीचं भेटलं आपल्याच हॉटेलमध्ये. बरोबर आहे. म्हणजे इव्हन व्हेज पण खूप छान आहे. ते नॉनव्हेज ट्राय नाही केलं, पण व्हेज पण खूप छान आहे. खूप छान, खूपच मस्त. गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. तर आत्ता चांगली अशी दुपारची झोप झालेली आहे आणि संध्याकाळचे वाजलेत 5:30. तर आम्ही आत्ता निघालेलो आहे बीचवर. कुठे निघालोय बिल्लू? कलंगूट. मस्त दोघींचं आवरून झालेलं आहे, छान दिसतात दोघी पण. झाली का रेडी? येस, झालं. कधी निघायचं? 5 मिनिट द्या. 5 मिनिट द्या मला. तर अशा पद्धतीनं आत्ताच सगळं आवरून झालेलं आहे आणि आत्ता निघालोय आपण कलंगूट बीचला. बघूयात, आज संडे भरपूर गर्दी असणार आहे, त्यामुळे थोडस लवकरच निघतोय. आता 5:30 वाजलेत. वाटेत ट्रॅफिक पण लागू शकतं. ट्रॅफिक लागणारच आहे त्या बीचला, त्या रोडला खूप ट्रॅफिक असतं. आणि आज तर संडे त्याच्यामुळे आज विचारूच नका. आज खूप, जेवढा जास्त लेट करणार ना तेवढं जास्त ट्रॅफिक लागून त्याच्यामध्ये मग अर्धा पाऊण तास थांबायला लागतं. चला तर निघूयात मग. हो, निघूयात. मग तिथले काय असतील ते फुटेज मग तिथून नंतर हो, ट्रॅफिक मधले सुद्धा फुटेज आपण दाखवायचा प्रयत्न करूया. हो, चलो. तर आता निघालोय आपण कलंगूट बीचला. मी पार्किंग मधून गाडी घेतोय, त्या दोघी थांबल्यात तिकडे पाठीमागं. आणि आजचा गोव्याचा आपला हा फायनल लास्ट डे असेल. चला तर निघूयात कलंगूटला. चलो, आता कलंगूट बीचला चाललेलो आहोत. जसं होईल तसं रस्त्याच्या पण फुटेजेस आम्ही दाखवतो तुम्हाला. चलो कलंगूट. आज जरा आणखीन काही दुकानं बंद झाल्यासारखे दिसत आहेत. 1 तारीख ना, काही रेस्टॉरंट पण बंद झालेत. म्हणजे रोज जाता येताना जे दिसायचे ना चालू असलेले, बघा ट्रॅफिक आतापासूनच दिसतंय तुम्हाला. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर आणि 8 वाजल्यानंतर जास्तच मोठमोठे 4 व्हीलर्स. ऍक्च्युली नाईट क्लबला जाणारा रस्ता असल्यामुळे तिथे जरा जास्तच गर्दी होते. 8 नंतर जास्त गर्दी होते.
संध्याकाळी 8 नंतर जास्त असते. ट्रॅफिक आता ट्रॅफिक व्हायला चालू झालं. अशा ज्या या गाड्या असतात बसेस त्याच्यामध्ये टुरिस्ट बस नाहीये, इथे लोकल ज्या बसेस येतात ना त्या बसेस आहेत. कलंगूट कडे जाणारा जो चौक आहे, कलंगूट आणि बागा रोडला जाणारा मेन चौकात आपण आलेलो, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ट्रॅफिक कसं आहे. ओके, हा कलंगूट कडे जाणारा रस्ता. इथे खूप सारे टॅटूचे स्टुडिओज आहेत, मेन बाजारच आहे, खूप छान छान व्हरायटीचे कपडे, रेस्टॉरंट, कॅफेज. तरीही म्हणावी अशी गर्दी नाहीये, म्हणजे आम्हाला असं वाटलं की अरे बापरे आता एवढं ट्रॅफिक जॅम लागेल आणि असं तसं होतं. नाहीये. मला वाटतं संध्याकाळी 7-8 नंतर जास्त गर्दी होईल. येस, सो फायनली आम्ही कलंगूट बीचवर पोहोचलोय आणि गंमत अशी की आम्हाला वाटलं खूप सारं ट्रॅफिक लागेल, काहीच गर्दी नाही. गर्दी नव्हती. पण मला असं वाटतं की संध्याकाळी 7-8 नंतर भरपूर गर्दी होऊ शकते, कारण लास्ट संडे आहे, नंतर गर्दी होते. ऑलमोस्ट लोक गोवाला नाईट लाईफ साठीच येतात. नाईट लाईफ इथे बघण्यासारखी असते. आता स्टार्ट झालं ना, आता स्टार्ट झालंय म्हणजे आम्ही आता लवकर आलोय. 6 वाजलेत, भरपूर ऊन आहे. जसं काही दुपारचे 12 वाजलेत. 6चं ऊन, दुपारचं ऊन आहे. ऊन आहे. पण बघूयात, आजचा दिवस उद्या आम्ही निघणार आहे परत बॅक टू होम, त्याच्यामुळे जास्त वेळ आम्ही बीच वरती घालवण्याचा प्रयत्न करायचा म्हणून आम्ही लवकर आलोय. पण गर्दी भरपूर दिसते गर्दी आहे. कलंगूट बीचची एंट्री, आणि जसं आपण काल बागा बीच वरती पाहिलं तर तसं ते एंट्री किती नॅरो होती ना, आणि ती कळत पण नाही कुठून आहे. बऱ्याच वेळा इथे आहे स्पेस जास्त. हा, इथे स्पेस जास्त आहे. भरपूर दिसते लोकांची गर्दी आहे. वाढणार ना, आता आपण अजून तरी 1 तासभर आहे. 7 नंतर गोवा फिरायला येणाऱ्या लोकांमध्ये पण अशा कॅटेगरीज आहेत. काही फॅमिली लोक असतात ना, ते असं दिवसभर चांगले चांगले ठिकाणं फिरतात, बीच वरती येतात, आणि काही काही जण नाईट लाईफ एन्जॉय करायला येतात, नाईट क्लब्स वगैरे. मग संध्याकाळी 7-8 नंतर तुम्हाला सगळं यूथ यंग दिसतील. बीच वरती पण येतात बरेचसे लोक रात्री. तुझं स्टोन वालं दुकान, बापरे एवढं भारी. तो तर 21 तास झाला. इकडेच जाऊयात. हा, इकडून चालत जाऊयात. जा पुढे जा. काय करते? होय, पिल्लू काहीतरी शोधत आहे. हे बघा, शिंपले शोधते. शिंपले सापडले. शेल नाहीये पिल्लू, ते स्टोन आहेत ना. छान आहे असा. इथले कलंगूटला सी पण मस्त आहे. कलंगूट बीच. येस, बघू शकता. छान आहे ना, म्हणजे असा कॅन्डोलिमला असा खोल समुद्रात जातो बीच. खूप खोल समुद्र आहे आणि असं वरती इथे असं एकदम मस्त स्पेशियस. बागाला आणि घाण खूप आहे इथे, एवढी नाहीये, म्हणजे आहे, लोक टाकतात कचरा वगैरे, पण एवढी नाहीये. पिल्लू इकडे ये. हे बघ, रेड फ्लॅग लक्षात ठेवायचा. हा, कुठेही लांब नाही जायचा. जा ना पुढे. मी आतमध्ये आलोय, या दोघी बाहेर थांबल्यात. पाण्यात यायला नको म्हणतात. हे बघा, या बाहेर आहेत. ये ना आतमध्ये पिल्लू. हे काय सापडलं पिल्लूला?
वाव, किती सुंदर सुंदर शेल्स Wow. सापडलेत पिल्लूला. युनिक आहे. युनिक आहे. बघ बघ बघ, हा पण तसाच आहे. ते पाणी कसं जातं बघ माघारी. आपल्याला ओढून नेतं आणि ते. मी इथे शेल्सला हे केले. होय. एवढे शेल्स भेटले. 2025 ला या पिरियड मध्ये वादळ आलं होतं हा, आणि पाऊस पण भरपूर होता, त्यामुळे वॉटर स्पोर्ट पूर्णपणे बंद होते. बंद होते. यावेळी चालू आहे. नाही तर मागच्या वर्षी अजिबात वॉटर स्पोर्ट्स बिलकुल चालू नव्हते, कारण वादळ आलं होतं कुठलं तरी आणि खूप पाऊस. आणि म्हणजे या मे महिन्याच्या एंडलाच, म्हणजे लास्ट मोमेंट पर्यंत आपण यायचं की नाही हे आपलं ठरत नव्हतं. पाऊस यायचा ना. फायनली शॅक्स वरती बसलेलो आहे आपण. तेच नेहमीच आपलं हॉटेल, कारण हे चांगलं आहे. इथे जेवणाची क्वालिटी पण छान आहे, मस्त आहे. थर्ड टाइम आलो इथे. आणि शॅकचं नाव काय? हो. ऍक्च्युली नाही, त्यांच्या शॅक्स वरती नाव दिसत नाहीये. नावच नाही. हा, इथे असेल ना. कोस्टल डेन असं कोस्टल लिहिलेलं डेन. आहे. आणि जेवण खूप छान आणि सर्व्हिस पण खूप छान आहे. छान आहे. मगच नवीन ठिकाणी जाऊन त्या आता आम्ही 2 वेळा तर फसलो, ना. कॅन्टोलिमला पण आणि बागाला पण. जेवण त्याच्यामुळे पण कसं आपल्याला जर एक्सपिरियन्स यायचं तर इथेच बसायचं. मेन म्हणजे तिथं जेवण पण टेस्ट नव्हतं. इथे खूपच टेस्टी जेवण, मस्त. आणि सर्व्हिस महत्वाची. सर्व्हिस पण खूप चांगली, क्विक सर्व्हिस एकदम, पटपट पटपट. हे लास्ट स्टेप असू शकते ना. वॉटर स्पोर्ट ना. हा, हा, आता 7 ला बंद होईल. लोक फुल टू एन्जॉय करतायत, मस्त लहान लहान बरोबर. प्रत्येक वयाची माणसं मस्त एन्जॉय करतात. आणि कलंगूटचा हा जो बीच आहे ना, असा मोठा पसरट आणि असा क्लीन वाटतो. वाव, सन कसा दिसतोय. आणि बागा काय ते काय पलीकडचे जो डोंगर दिसतो तो बागा बीचचाच डोंगर आहे. त्याच्यामध्ये मोठी आहे. माझ्या पिल्लूचा आणि माझा फोटो नाही आला ना. आपण ते दोघांचे काढले. कुठला? या ड्रेस मध्ये पिल्लूचा आणि माझा फोटो नाही आला. मावशीला आवडत आहे पोलीस. आणि ती काय बाहेर मावशी काय बाहेर येत नाहीत. त्यांना बाहेर नाही येत. अरे अजून कुठे बाहेर येत नाही. त्यांना हलताच येत नाहीये. माय गॉड, ते म्हणतात तुम्ही काही करा, आम्ही काय बाहेर नाही येणार. हे बघा आजी बघा तिच्या गाडी जशी पुढे गेली परत आजीचा आत चालले. म्हणजे त्यांना असं वाटतंय काय वेड्यासारखी उगाच आपल्याला होत नाही. आम्हाला तर खेळायचंय, आम्हाला तर मज्जा करायची. पण गंमत अशी आहे की ते सुद्धा ते लोक त्यांची ड्युटी करतात. तुम्ही एका प्रॉपर सेफ्टी गायडन्स मध्ये राहून एन्जॉय करू शकता. पण कधी कधी लोक खूपच आतमध्ये जातात, एवढं पाणी असतं तिथपर्यंत जातात साईड. किती आतमध्ये गेलेत बघ. पण कसं आहे ना की हा समुद्र आहे. हो. काय अशी छोटीशी नदी किंवा आणखीन तलाव नाहीये. तर रिस्की पण खूप आहे आणि लाटांचा वेग एवढा असतो आणि त्यांची ताकद पण एवढी असते की मग काही गोष्टी. आणि बऱ्याच वेळा छोटी छोटी मुलं घेऊन जातात फॅमिली. हो, ते मुलांना घेऊन नाही गेलं पाहिजे. ऍक्सिडेंट पण भरपूर होतात, तर त्यांच्यावरती जबाबदारी असते. त्याच्यामुळे ते लोक त्यांचं काम करतात. हो, आतमध्ये खेचते आहे. हा, पायाखाली थोडस आत जाऊ. थोडस जाऊयात आतमध्ये. थोडस पाया इथपर्यंतच पाणी घ्यायचं. पिल्लू आली लाट. हे बघ समोर. पिल्लूला एक म्हणजे तिला शेल्स हवेत, त्यामुळे ती शेल्स गोळा करतेय आणि खूप छान छान शेल्स आहेत. तरी सुद्धा एकदा मोरजिमच्या बीच वरती जेव्हा आपण गेलो होतो त्यावेळी मोरजिमच्या बीच वरती काहीतरी वेगळंच हे होते, ते पळत होते. हॅलो, वाव, किती सापडले?
अच्छा. मस्त जेवण आलेलं आहे. येस, फ्राईड राईस आणि पनीर चिली हे मस्त आहे. त्या दिवशी खाल्लं होतं त्याच्यामुळे आम्ही तेच परत रिपीट केलं. छान होती क्वालिटी आणि आता पण छान आहे, फ्रेश आहे. एवढी कोबी टाकून दिली कसं लागतं? आज खूप कोबी टाकलं. छान आहे, जेवण फ्रेश आहे, क्वालिटी पण छान आहे. फ्राईड राईस मध्ये आज जरा जास्तच कोबी टाकलाय जो आपल्या दोघींना पण आवडत नाही, पण तरी सुद्धा ऑल ओव्हर चव छान आहे, मस्त बनवलेलं आणि फ्रेश आहे. म्हणजे बागावरती जे आपण खाल्लं होतं ना, म्हणजे ते असं त्याच्यापेक्षा तर बेस्ट आहे. खूपच बेस्ट. खूप. या दोघी खातात व्हेज आणि मी खाणार आहे किंग फिश. येस, आम्ही दोघी प्युअर व्हेज. प्युअर म्हणजे प्युअर व्हेज नाहीये, नाही, पण आज खात नाहीत. आज आम्ही नाही खात. सो फायनली आता आम्ही रूम वरती आलेलो आहे. बीच वरती आम्ही बसलो. फोनची बॅटरी डेड झाल्यामुळे येतानाचे फुटेजेस आम्हाला नाही दाखवता आले. सगळे चार्जिंग खतम. पण तरी सुद्धा आम्हाला जसं वाटलं होतं ना की संडेला खूप काही गर्दी असेल, लोकांची ट्रॅफिक जाम लागेल आणि असं तसं. असं काही नव्हतं. कालच गर्दी होती जी काही होती ती सॅटर्डेला. आज काही अशी म्हणावी अशी एवढी गर्दी लागली नाही. आणि ठीक आहे, पण बीच वरती तसं क्राऊड होता आणि ऑलमोस्ट बीच वरती आम्ही कसं कसं एन्जॉय केला किंवा काय काय लोक कसे कसे होते हे आम्ही तुम्हाला दाखवलं. आणि येताना मग थोडीशी शॉपिंग केली घरी नेण्यासाठी, रिलेटिव्हजना, फ्रेंड्सना, फॅमिलीला, त्यांना सगळ्यांना देण्यासाठी. आम्ही थोडेफार काजू आणि बेबिंका, गोव्याचं स्वीट आहे, ट्रॅडिशनल स्वीट आहे बेबिंका. कधी गोव्याला आलात तर नक्की ट्राय करा बेबिंका. व्हेज नॉनव्हेज दोन्ही फ्लेवर मध्ये असतं. म्हणजे तो गोवन केकच आहे थोडक्यात, आपण असं म्हणत केकच आहे तो, पण छान असतो. दोन प्रकार आहेत ना. हा, म्हणजे केक आहे तो. तर त्याच्यामुळे कसं की म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही आहे ना. म्हणजे विथ एग असतो. काही मध्ये अंड असतं आणि काही मध्ये नसतं. कारण केक आहे ना तो, त्याच्यामुळे ते कसं आहे की ते नॉनव्हेज त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये अंड यूज केलेलं आहे, आणि जे व्हेज आहेत त्याच्यामध्ये नाही यूज करत. सो ते आम्ही घेऊन आलेलो आहे. मिठाई आणलेली आहे, सगळं आणलेलं आहे. आणि आता तर रात्रीचे वाजलेत 11 वाजलेले आहेत आणि 11 वाजलेत. आता झोपायचं आणि सकाळी लवकर उठून बॅक टू पॅव्हेलियन पुणे. पुण्याला निघायची तयारी करायची. जातानाच पण करू ना आपण. हो, ते तर करायचंच. पण आता असं आहे की ऑलमोस्ट आजचा दिवस आम्ही असा इथे एन्जॉय केलेला आहे आणि चांगलं वाटलं. आणि आता बघूयात नेक्स्ट कुठली ट्रिप असेल तर ते पण तुम्हाला पुढचे अपडेट्स आम्ही देत राहू. तर उद्या पुण्याला निघणार आहेत तर त्याची पण तयारी, सकाळपासून आमची रोड ट्रिप कशी होती ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. रोड ट्रिप दाखवूयात ना आपण. त्याच्यानंतर पण काय, मग नंतर त्या रोड ट्रिप नंतर पण आपण प्रत्येक आठवड्याला कुठे ना कुठे जाणारच ना, असं फिरायला वगैरे किंवा मूवीज बघायला. हो, ते पण आपण व्लॉग कंटिन्यू करणार आहे. डेफिनेटली. मग आजचा दिवस आता इथे संपलेला आहे. आता खूप झोप पण आलेली आहे आणि आता आराम करूयात. चलो, भेटूया उद्याच्या रोड ट्रिप मध्ये. येस, गुड नाईट.